नमस्कार मित्रांनो, मी राहुल खंदारे राहुल टेक मित्र यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो। तर आज आपण बघणार आहोत अपंग प्रमाणपत्र घरी बसल्या कसे काढायचे ते, आणि तेही फक्त 5 मिनिटांमध्ये। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती ओपन व्हाल। त्यानंतर इथं तुम्हाला अप्लाय फॉर UDIDचं ऑप्शन दिसेल, त्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर अशी विंडो ओपन होईल। त्यानंतर सर्व खाली यायचं आहे, तुम्हाला स्क्रोल करून डिक्लेरेशनवरती क्लिक करा आणि सबमिट करा। त्यानंतर असे तुमच्यासमोर टाईप दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला असे एकूण 4 ते 5 टाईप दिसत आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं सिलेक्ट करायचं आहे। पहिलं कशासाठी आहे तर तुम्ही नवीन प्रमाणपत्र रजिस्ट्रेशन नोंदणी करताय, याच्या अगोदर तुम्ही केलेली आहे तर त्यानंतर तुम्ही असे खालची ऑप्शन करू शकता। असे व्यवस्थितपणे तुम्ही ते रीड करून घ्या केअरफुली, आणि त्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करा। त्यामध्ये असे खूप ऑप्शन आहेत, ते केअरफुली जर तुम्ही या अगोदर पण अप्लाय केलेला असेल तर तिथं ॲप्लिकेशन नंबर, एनरोलमेंट नंबर वगैरे पूर्ण डिटेल्स व्यवस्थितपणे फिलअप करून तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करा। तर माझं मी नवीनच आहे तर मी सबमिट या बटनावर क्लिक करतो 1 नंबरचं ऑप्शन घेऊन। त्यानंतर असं नवीन एक अपडेट आलेला आहे, त्याशिवाय तुमचं अपंग प्रमाणपत्र निघणारच नाही। आधार KYC ही मॅन्डेटरी केलेली आहे त्यांनी। आधार KYC करून तुम्हाला अपंग प्रमाणपत्रासाठी अप्लाय करायचं आहे। चला तर मग बघूया आपण। असे तुमच्या समोर 2 ऑप्शन दिसत आहे, अप्लाय विथ आधार नंबर आणि दुसरं अप्लाय विथ आधार एनरोलमेंट नंबर। जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल आलेला तर तुम्ही एनरोलमेंट नंबर टाकून सबमिट करू शकता। माझ्याकडे आधार कार्ड आहे ऑलरेडी, तर मी आधार नंबर टाकून कॅप्चा वगैरे टाकून जनरेट OTP वरती डिक्लेरेशन वगैरे क्लिक करा। नंतर जनरेट OTP वरती क्लिक करा। त्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP जाईल, तो OTP इथं तुम्हाला फिल करायचा आहे। जो आधारला नोंदणीकृत मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरतीच OTP जाईल, तो OTP व्यवस्थितपणे फिल करा। नंतर सबमिट या बटनावर क्लिक करा। अशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या समोर ओपन होईल। पर्सनल डिटेल वगैरे पूर्ण अशी त्या जे आधार कार्ड वरती आहे तीच ऑटोमॅटिक इथं फिल होईल। ॲप्लिकंट फुल नेम इथं इंग्लिशमध्ये टाकायचं आहे तुम्हाला। त्यानंतर ॲप्लिकंट नेम इथं मराठीमध्ये ऑटोमॅटिक येईल। जर स्पेलिंग वगैरे मिस्टेक होत असेल तर तुम्ही इथं साईडला एडिटचं ऑप्शन आहे, त्या एडिटच्या ऑप्शनवरती तुम्ही करेक्शन करू शकता। त्यानंतर लॉक करून ठेवा। ॲप्लिकंट मोबाईल नंबर इथं फिल करायचा आहे तुम्हाला। ॲप्लिकंटची ईमेल ID पण फिल करायची आहे तुम्हाला। जर ईमेल ID असेल तर टाका, ऑप्शनल आहे, टाकायची काही गरज नाही। नसेल तर असेल तर टाकून द्या। त्यानंतर मी असा मोबाईल नंबर फिल करतो इथं। त्यानंतर ॲप्लिकंटची डेट ऑफ बर्थ ही ऑटोमॅटिक जी आधार कार्डवरती आहे ती ऑटोमॅटिक इथं येईल। त्यानंतर इथं जेंडर निवडायचं आहे तुम्हाला। ॲप्लिकंटचं जे मेल असेल, फिमेल असेल, ट्रान्सजेंडर असेल ते निवडून घ्या व्यवस्थित। त्यानंतर इथं नेम ऑफ ॲप्लिकंट फादर डिटेल किंवा मदर डिटेल, इथं फादरचं नाव किंवा मदरचं नाव तुम्हाला टाकायचं आहे फादर्स नेममध्ये। त्यानंतर इथं कॉन्टॅक्ट नंबर ऑफ गार्डियन, इथं तुमच्या आई वडिलांचा जे मोबाईल नंबर असेल कॉन्टॅक्ट नंबर ते इथं फिल करायचा आहे। त्यानंतर इथं तुम्हाला इथं फोटो आणि सिग्नेचर अपलोड करा। फोटो मॅन्डेटरी आहे, फोटो तुम्हाला व्यवस्थितपणे त्याची साईज वगैरे बघून तुम्ही अपलोड करा। 5 KB ते 100 KB मध्येच अलाउड आहे, आणि त्यानंतर त्याची हाईट लेस दॅन 800 पिक्सल फक्त अलाउड आहे। आणि तुमचा फोटो जो आताचा रिसेंट असेल, रिसेंटमधलाच टाकून द्या त्यामध्ये तुम्ही। रिसेंटचा म्हणजे KYC साठी तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही। त्यानंतर इथं सिग्नेचर थंब दिलेला आहे, मॅन्डेटरी नाही आहे, असेल तर टाकू शकता थंब वगैरे तुम्ही तिथं सिग्नेचर वगैरे। त्यानंतर इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटी कार्ड विचारला आहे, तर आयडेंटिटी प्रूफमध्ये तुम्हाला आधार कार्ड निवडायचं आहे। आपण सगळी माहिती ॲप्लिकेशन फॉर्म हे आधारनीच भरायचं आहे तुम्हाला। त्यानंतर इथं आयडेंटिटी प्रूफ आधार कार्ड इथं अपलोड करायचं आहे। अपलोड आधार कार्ड, इथं मी आधार कार्ड अपलोड करून दाखवतो। आधार कार्ड अपलोड केलेलं आहे मी व्यवस्थितपणे। त्याच PNG, JPG अँड PDF साईज 100 KB ते 100 KB पर्यंतच अलाउड आहे। त्यानंतर इथं तुम्हाला ॲड्रेस ऑफ करस्पॉन्डन्सचा ॲड्रेस इथं जो आधार कार्डवरती आहे तोच इथं
फिल करायचा आहे. येस या बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथं ॲड्रेस व्यवस्थितपणे इथं ऑटोमॅटिक फिल होईल जो आधारवरती आहे. काही नसेल झालेला फिल तिथं तुम्ही स्वतः भरू शकता तिथं. त्यानंतर इथं विचारलं आहे, एक मिनिट, इथं तुम्हाला डिझॅबिलिटी डिटेल्स ॲड करायचे आहे. डिझॅबिलिटी टाईपमध्ये तुम्हाला अपंगाचा प्रकार इथं निवडायचा आहे. त्यानंतर इथं डिझॅबिलिटी इयर म्हणजे वर्ष, अपंगाचं वर्ष ॲड करायचं आहे. त्यानंतर डिझॅबिलिटी हे जन्मापासून आहे का असेल तर यस करा, नाही तर नो करा. डिझॅबिलिटी सिन्स, डिझॅबिलिटी ड्यूमध्ये इथं तुम्हाला काही कारणे आहेत, ते कशा प्रकारे तुम्हाला अपंगत्व आलेलं आहे ते ॲड करायचं आहे. त्यानंतर इथं हॉस्पिटल ऑफ ॲसेसमेंट, इथं तुम्हाला हॉस्पिटल निवडायचं आहे जे की तुम्हाला अपंगाचं प्रमाणपत्र त्या हॉस्पिटलमधूनच तिथं चेकअपसाठी तुम्हाला तिथं जायचं आहे आणि सबमिट करायचे आहे डॉक्युमेंट्स वगैरे. त्यानंतर इथं हॉस्पिटल नेम मी निवडलेलं आहे. त्यानंतर इथं कॅप्चा वगैरे व्यवस्थित फिल करून डिक्लेरेशनवरती क्लिक करा आणि ह्या जिथं सबमिट या बटनावर क्लिक करा. इथं माझ्याकडून काहीतरी राहिलेलं आहे, मी एकदा चेक करतो. त्यानंतर इथं सबमिट करतो फॉर्म. व्यवस्थितपणे केअरफुली वाचून घ्या तुम्ही एकदा. इथं विचारते प्लीज व्हॅलिड ॲड्रेस, इथं हे सन ऑफ वगैरे हे जे अक्षर वगैरे टाकलेले ते सगळे कट करून घ्या आणि व्यवस्थितपणे ॲड्रेस फिल करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा. असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत, माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चला तर खाली येतो मी. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करो. अशा प्रकारे तुमचा फॉर्म यशस्वीरित्या झालेला आहे. पर्सन विथ डिझॅबिलिटी ॲप्लिकेशन रिव्ह्यू, तुम्ही एकदा हे चेक करून घ्या, पूर्ण व्यवस्थितपणे चेक करा. कॉन्टॅक्ट नंबर, डेट ऑफ बर्थ, ॲप्लिकंट नाम, ॲप्लिकंटचं फादरचं नाव व्यवस्थितपणे बघून घ्या. त्यानंतर इथं फायनल सबमिट तुम्हाला करायचं आहे. डिझॅबिलिटी टाईप वगैरे सगळं व्यवस्थितपणे भरून घ्या तुम्ही, काही चुकी वगैरे करू नका. व्यवस्थितपणे काळजीपूर्वक फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या. त्यानंतर इथं फायनल सबमिट या बटनावर क्लिक करा. असं काही नाही आहे, फायनल सबमिट केल्यानंतर इथं पुढं काही एडिट वगैरे करता येत नाही, असं करता येतं परत, तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायचं नाही. त्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर थँक्यूचा मेसेज येईल. तुमचं हे ॲप्लिकेशन दोन्ही रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म पण डाउनलोड करा आणि रिसिप्ट पण डाउनलोड करा. त्यानंतर हे जे डॉक्युमेंट ओरिजिनल हे घेऊन जायचे तुम्हाला, आधार कार्ड, राशन कार्ड, पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड, हे तुम्हाला तुम्ही जो हॉस्पिटल निवडलेला आहे त्या हॉस्पिटलमध्ये सबमिट करायचे आहेत. अशा व्यवस्थितपणे तुम्ही सेव्ह करून किंवा प्रिंट काढून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये ते घेऊन जायचे आहेत आणि सबमिट करायचे आहेत. अशा प्रकारे हा रजिस्ट्रेशन अपंग प्रमाणपत्राचं नोंदणी कसं करायचं ऑनलाईन आपण ते पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि राहुल टेक मित्र यूट्यूब चॅनलला जास्त सपोर्ट करा. धन्यवाद.